राज्याच्या शिक्षण विभागाकडून मध्यान्ह भोजनासह आता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मिलेट्स युक्त चॉकलेट देण्याची योजना सुरू करण्यात आली। मात्र पहिल्या टप्प्यातील हे चॉकलेट शाळेला सुट्टी लागल्याचे काढात आल्याने शिक्षण विभागात गोंधळ उडाला असून आता हे चॉकलेट नेमके कोणाला द्यायचे असा प्रश्न निर्माण झालाय। परिणामी चॉकलेट्सचे बॉक्स शाळेत पडून असल्याचं दिसून आलंय। 2 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत याला कीड लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे चॉकलेट बाजरी, रागी, नाचणी, ज्वारी आणि मिक्स फ्रूट पासून तयार करण्यात आलाय। प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यात 25 असे 3 टप्प्यात 75 चॉकलेट वितरित करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील 2700 शासकीय, माध्यमिक, खासगी अनुदानित शाळांना पोहोचली आहेत। या शाळांमधील 2,56,841 विद्यार्थ्यांना 1,28,42,000 चॉकलेट वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे। शाळांना सुट्टी लागल्यानंतर चॉकलेटचा साठा आल्याने पुरवठादारांचाही गलथानपणा पुढे आलाय। नियोजन शून्य वितरण कंपनीचा कार्यक्रम आहे। या शालेय पीएम पोषण आहार योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या न्यूट्रिशन हे जरी विद्यार्थ्यांचे शारीरिक मानसिक बौद्धिकतेसाठी अत्यंत गरजेचं आणि उपयुक्त आहे, पण जी नियोजन शून्य वितरण कंपनीने जी मोदी फिल्म दाखवलेली आहे ती जानेवारी-फरवरीमध्ये शाळेमध्ये पोहोचायला पाहिजे होतं, ते त्या लागण्याचे अवघ्या 2 ते 3 दिवस आधी पोहोचल्यामुळे आम्हाला मुलांना वाटप करण्यासाठी शाळेवरची कसरत करावी लागली। जरी 50 ते 60% मुलं जी गावामध्ये हजर होते त्या विद्यार्थ्यांपर्यंत पूर्ण साहित्य वाटप करण्यात आलं। जे विद्यार्थी वंचित आहेत त्यामध्ये गावी नाही ते शाळा सुरू झाल्यानंतर 6 महिने याची वयोमिती असल्यामुळे त्यांना देता येईल, पण 2 महिने सुट्ट्या असल्यामुळे 2 महिने याचा रखरखाव करणे आणि सुरक्षित ठेवणे ही कार्ययोजनेची कसरत आहे। म्हणून शासनाला आपल्या जे काही योजना विद्यार्थ्यांची हितासाठी काढतात, नियोजन पूर्ण कार्यक्रम अंमलबजावणी केली त्याचा उद्देश साध्य होणार, अन्यथा पांढरा हत्ती ठरण्याचे संकेत। हे कशा प्रकारे वाटप केले जाणार आहे? हे प्रत्येक विद्यार्थ्याला 3 प्रकारची बॉक्स आहे, न्यूट्रिशन आहे। प्रत्येकाला 8-8-9 अशी एका विद्यार्थ्याला पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला भेटलेल्या माहितीनुसार आणखी 2 टप्पे आहेत, ज्यामध्ये परत 25-25 प्रत्येक विद्यार्थ्याला वाटप करणे आहे।